फोन फोन आला होता। बाबांना गुंडांनी पकडले, पैसे काढायला गेले होते, ते गुंडांनी पैसे घेतले, बाबांना मारले। काय? ओ माय गॉड, गुंडांनी? हो देवा, पैसे त्यांचे। अगं अगं कसं काय, म्हणजे कधी? मी बाबांना भेटायला जाते, फोन आला होता मला रोहनचा। त्यांना बरं नाही वाटत। नाही नाही नाही, एक काम करते, रोहनचं वगैरे जाऊ दे, तू आपल्या डॉक्टरकडे घेऊन जा, म्हणजे आपले फॅमिली डॉक्टर अतिशय उत्तम आहेत, त्यांचं क्लिनिकही चांगलं आहे, हो की नाही आई? मी येऊ आता जाऊन? अगं ऐक, काही मदत लागली तर कळव ग। बापरे, गुंडांनी हल्ला केला? काय एक एक मागेच लागलंय नाही यांच्या। लग्नात सुद्धा हिच्या बहिणीला कोणीतरी फसवलं, आज वडिलांना कोणीतरी लुबाडलं, एक तर बिचारे परिस्थितीने एवढे गांजलेत, यांचेच पैसे कसे काय चोरी होतात? काय करणार, एकेकाचं नशीबच असतं म्हणायचं आणि सोडून द्यायचं। पण तरी पण यांचेच पैसे कसे काय चोरीला जातात? आयुष्यभराची एवढी कमाई सगळी गेली पाण्यामध्ये। झालं सगळं, समाधान झालं ना आता? स्वतःच्या हट्टापायी तुम्ही संपूर्ण कुटुंबाला कंगाल बनवून टाकलं। स्वतः पैसे गेले तर गेले, पण ही स्वतःची हालत करून टाकली। काय गरज होती? आता हे सगळं कोण निस्तरणार? कमीपणा वाटतो बायकोशी बोलायला। बाबा तुम्ही प्लीज नका ना रडू। अधिरा बाळा, तुझ्या दादाचे पैसे मी नाही देऊ शकलो ग। बाबा यू डोंट वरी, यू जस्ट चिल। तुम्ही काय म्हणालात? काय म्हणालात तुम्ही आता? हा, सॉरी। अहो कुठल्या जगामध्ये जगताय तुम्ही? समर राजवाडे करोडो मध्ये लोळतात, करोडो मध्ये, कळलं का? त्यांना या अशा 10 लाखांनी काळीचा फरक नाही पडणार आहे। आताच त्यांना गरज होती का तुम्हाला हे सगळे पैसे परत करायची? केलं असतं ना आपण नंतर। नको ते उद्योग करायला तुम्हाला सांगितलं कोणी? काय बोलते जरा विचार करा या सगळ्या गोष्टींचा। आई बस, जरा शांत हो ना प्लीज। शांत हो ना। अगं तुला अवस्था दिसते का बाबांची? जरा शांत बसू दे ना त्यांना, किती बोलणार आहेस? अरे इथे जीव तुटतोय माझा। त्यांचा स्वतःचा कष्टानं कमवलेला पैसा आहे तो, त्यांच्या स्वतःच्या कष्टाचा, दिवस रात्र मेहनत केली त्यांनी, तो पैसा कुठे गेले? चोरीला। काय गरज होती उगाच हे सगळं करायची? तू त्यांना काय ब्लेम करतेस? हे जे सगळं झालंय ना, तुझ्यामुळे झालंय। हो तुझ्यामुळे। तू जर ताईच्या बांगड्यात चोरून गहाण नसता ठेवलाय ना, तर आज हा दिवस बघायलाच लागला नसता आपल्याला। तुझ्या आईला चोर बोलतोयस? लाज नाही वाटत तुला? तुला वाटली का? चोरी करताना, खोटं बोलताना राजवाड्यांच्या बांगड्यांवर फक्त आणि फक्त नंदूताईचा हक्क होता, पण तू काय केलंस? तिच्या नकळत त्या बांगड्या गहाण ठेवल्या। सिरियसली? आता तरी तुझ्या वागण्यात पश्चाताप दिसू दे आम्हाला। तुझ्या सख्ख्या मुलांना आता लाज वाटायला लागली, तुझी लाज। रोहन, बाबा रोहन अधिक नाही। बाबा नाही, मला बोलायचंय हो हिच्याशी। एवढे दिवस मी गप्पा होतो। माझा ऐक आधी, इकडे आहे बाळा। अरे तिला एक समज नाहीये, सोडून दे ना। तू आधी समज साहेबांना फोन कर जा। मी लावतो फोन बाबा, पण तुम्ही प्लीज आज चला, तुम्ही आराम करा। अरे मी जाईन रे, पण तू जा आधी, फोन कर त्यांना। आरामात बाबा, आरामात। तू बाबांना आत घेऊन जा, मी फोन करून येतो। हॅलो हॅलो स्वानंदी, बाळा कुठे आहेस? ठीक आहेस ना? हो काकू, ठीक आहे। तू घरी कधी येतेस? वेळेत ये बाई, उशीर नको करू। बाबा ठीक आहेत ना? मला ना ऐकल्यापासून चैनच पडत नाहीये। मी समरशी बोलायचा प्रयत्न केला याबद्दल, पण ऐकूनच घेत नाही, त्याला सगळंच खोटं वाटतंय। खोटं वाटतंय म्हणजे? हो ना, तसं तो कोणावरच विश्वास ठेवत नाही म्हणा। मला असं वाटतं निदान तुझ्या बाबांसाठी, म्हणजे बाबांचं असं झाल्यावर तरी त्यांनी असं वागायला नको। पण जाऊ दे,
सगळे पुरुष ना तसेच असतात आणि समर त्यात थोडासा जास्त. ऍक्च्युली ते कसं होतं, नाही म्हटलं तरी तो मालक आहे ना. फरक पडतो ग बाकीच्यांच्या वागण्यात आणि त्याच्या वागण्यात. कसं आहे, लोक ना खोटं बोलून त्याच्याकडनं पैसे उकळतात, म्हणून त्याला सारखं असं वाटत असतं. पण मला माहिती आहे ग, तुम्ही खूप चांगली माणसं आहात आणि त्यातून तुझे बाबा ते म्हणजे देव माणूसच आहेत ग. ते कधीच असं वागणार नाही. हॅलो हॅलो, ऐकतेस ना? हो हो काकू ऐकते. जाऊ दे, तू माझ्याशी बोलत जा. थँक्यू काकू. पण बाबा खरंच कधीच खोटं बोलत नाहीत. म्हणजे आईकडनं चूक झाली त्याचा खरंच पश्चाताप आहे आम्हाला. पण माझे बाबा कधीच खोटं बोलत नाहीत आणि हे मी सिद्ध करून दाखवेन. नको ना स्वानंदी, कशाला त्रास करून घेतेस? तू काहीही केलंस ना तर समोरवर काहीही परिणाम होणार नाही. त्याच्या पुढे डोकं फोडलंस ना तरी तुझं डोकं फुटेल, पण त्याचं मत बदलणार नाही. जाऊ दे ग, काही सिद्ध बिद्ध करायच्या भानगडीत पडूच नको, उलट तुलाच वाईट वाटेल. आणि कसं आहे बाळा, माझा पूर्ण विश्वास आहे ना तुझ्यावर. हो काकू. अगदी काहीही लागलं ना तरी मला सांग, मी आहे ना तुझ्या पाठीशी. थँक्यू काकू. अगं थँक्यू काय. हा, आता वेळेत घरी ये, कळलं? आणि पुढच्या वेळी गाडी आणि ड्रायव्हर बरोबर घेऊन जा. उगाच माझ्या जीवाला घोर लागतो ग. खूप काळजी असते मला तुझी. बरं, ठेवू फोन?